विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री रामदेव तुकाराम महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अमर आहा खरे की पहा कोटीही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक सकळी का पुली देवची बरी तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल। प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 कडव्याचा आहे। या अभंगातून असणार एक सुंदर प्रकारचं असणार मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन असणार करतात। या अभंगाचं चिंतन करण्या अगोदर परिस्थितीचं चिंतन करणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण असणारा या पवित्र अमृत वाहिनी असणाऱ्या तीरावर असणारा या ठिकाणी उपस्थित आहात। एक पवित्र आत्म्याचा एक विधी असणारा या ठिकाणी संपन्न असणारा होत आहे। वैकुंठवासी कैलासवासी विश्वासराव किसनराव तुवर यांचा असणारा हा दशक्रिया विधी त्यांचे बंधू भगवानराव तुवर असणारे जालिंदरराव आणि यमाजीराव असणारे तुवर ही बंधू असणारे आहे। त्याचप्रमाणे भास्करराव शंकरराव आणि बाळासाहेबराव हे असणारे चिरंजीव आहे। रवींद्र हे असणारे नातू आहे आणि ताराबाई पांडुरंग जाधव ह्या सुकन्या असणारे आहे। असा हा तुवर परिवार। या असणाऱ्या तुवर परिवारामध्ये असणारे हे बरंच असणारं यांचं वय असणारं भाऊंचं झालेलं असणारं होतं। भाऊंनी असणारी जीवनभर असणारं आपला प्रपंच सांभाळून आपल्या मुलाबाळावर नातवावर नातीवर सुसंस्कार असणारी करुण आणि परमार्थ असणारा केला जीवनामध्ये सत्संग केला शास्त्र असणारं चिंतन असणारं केलं। अगदी प्रपंच सांभाळून परमार्थ सुंदर प्रकारचा असणारा आणि या ठिकाणी श्रीमान कैलासवासी विश्वासराव उर्फ भाऊ यांनी असणारा सुंदर केलेला आहे, चांगला केलेला आहे। पण अगदी सृष्टीचा नियम आहे। या सृष्टीचा नियम आहे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। या उक्तीप्रमाणे या सृष्टीचा नियम आहे। इथं अवताराधिक आले संताधिक आले आणि तुम्ही आम्ही जीव आलो। या सगळ्यांना या सृष्टीचा नियम असणारा पाळावा लागतो, हे महत्वाचं आहे।
येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. दुसरी एक बाजू अशी आहे, एक बाजू आपण अशी असणारी पाहू का शरीराचा नाश झाला पाहिजे, ही एक असणारी बाजू आहे. का झाला पाहिजे? त्याच्यामध्ये चेंज आहे, बदल आहे शरीरामध्ये. आस्तते वर्धते जायते विपरिणमते विनश्यती, हे स्टेप बाय स्टेप असणारे बदल सांगितलेले आहेत. मग आता तारुण्य बालपण असणार हे चांगलं आहे, तारुण्य पण चांगलं आहे, पण म्हातारपण हे चांगलं नाही. कारण की ती म्हातारी माणसंच असणारी आपला अनुभव तुम्हा आम्हाला असणारे व्यक्त करतात की म्हातारपण असणार जे आहे हे शरीर असणार जर्जर असणार होतं. एक एक इंद्रिय राजीनामा द्यायला लागतात. कानपूर लाईन बंद होते, डोळ्याची बॅटरी डिस्चार्ज असणारी होते. हो, अगदी असणारी या शरीरामध्ये विकृती निर्माण असणारी होते. मग या शरीरामध्ये विकृती निर्माण झालेला वयोवृद्ध असणारा मनुष्य स्वतःच्याच मुखाने सांगतो, महाराज आता मरण आलं तर खूप चांगलं होईल. एक बाजू आपण पाहिली तर त्या म्हाताऱ्या ग्रस्ताच्या मुखातून मरण हा शब्द असणार अपेक्षित आहेत, आणि एक बाजू पाहिली तर असणार मरण नकोय हे अपेक्षित आहेत. मग त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर असणार ती अवस्था चांगली नाहीये. ओ, म्हातारपण अवस्था असणारी चांगली नाहीये. मग हे म्हातारपण अवस्था जीवाला प्राप्त होते का शरीराला प्राप्त होते? शरीराला, जीवाला कोणतीच अवस्था नाहीये. जीव असणारी एक अशी एक असणारी शक्ती आहे की जीवशक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. परमात्म्याचा अंश असल्यामुळं परमात्मा अविनाशी आहे. मग परमात्म्याची शक्ती विनाशी कशी असू शकेल? परमात्म्याची शक्ती आहे ती जीवशक्ती, ती अल्प प्रमाणामध्ये आहे, स्वल्प प्रमाणामध्ये आहे. ममैवांशो जीवलोकी, अंश रूपाने आहे, अंश रूपाने असणारे. ममैवांशो जीवलोके, जीवलोके ममैवांशो, जीव असणारा हा माझा अंश आहे असं भगवान गीतेमध्ये प्रतिपादन करतात. मग भगवंताचा जर अंश आहे तर भगवान अविनाशी आहे. मग भगवान अविनाशी तर जीवाचा नाश नाही हे असणार सत्य झालं. मग नाश कोणाचा आहे? नाश शरीराचा आहे, बदल शरीराचा आहे, जन्म शरीराचा आहे, मृत्यू शरीराचा आहे. त्याच्यातला आत्मा जो कार्यरत आहे त्याचा जन्म नाही आणि त्याचा मृत्यू सुद्धा असणार नाही. पण हे असणार तुम्हा आम्हाला असणार कसं सिद्ध होईल? हो, हे सिद्ध आपल्याच मुखातून शब्द उच्चारतात. आपण व्यवहारामध्ये असणार म्हणत असतो, नन्नवरे सर तुम्हाला काही कळालं का? ते म्हणा नाही बा. हो, आपले असणारे भाऊ होते ना विश्वासराव, ती गेले. इथं IMP करा, गेले या शब्दाखाली IMP करायचं. गेले याचा अर्थ ते मेले नाही हा असणारा आशय निघतो त्याच्यातून. गेले म्हणजे आले होते, काही दिवस असणारे थांबले, आता कार्य संपलं, आयुष्य संपलं, मुदत संपली, ती गेले. गेले या शब्दामध्ये अविनाशीपणा असणारा दर्शवतो. ते मेले असं म्हणत नाही ना आपण. माणूस विश्वासराव मेले असं म्हणतो का आपण? नाही नाही नाही. हो, अगदी विश्वासराव भाऊ गेले. गेले या शब्दांत याच्यामध्ये सिद्धांत दडलेला असणारा आहे. याचा आशय असणारा आहे का ते मेले नाही, मृत्यू शरीराला असणारा आहे, बदल शरीरामध्ये आहे, त्या आत्म्यामध्ये बदल नाही.
आत्म्याचं अज्ञान असल्यामुळं, नाहीतर मग शरीराचं अज्ञान असल्यामुळं. एकाचं जरी ज्ञान झालं तर दुसऱ्याचं ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही. तुम्हाला भुईमुगाची शेंग दिली, काय खायचं आणि काय टाकायचं समजलं तुम्हाला. मधली शेंगादाणी खायची आहेत. आता सांगायची काय गरज नाही टरबल टाकून दे म्हणून. एकाचं ज्ञान झालं की दुसऱ्याचं आपोआप ज्ञान होतं ना. तसं शरीराचं अज्ञान आहे म्हणून दुःख होतं, आणि आत्म्याचंही अज्ञान आहे म्हणून दुःख असणाऱ्या जीवनामध्ये होतं. एकाचं जरी ज्ञान प्राप्त झालं, आता जीवाचं ज्ञान प्राप्त झालं तर जीव हा अविनाशी आहे. मग शरीराचं ज्ञान आपोआप प्राप्त झालं की हे विनाशी आहे म्हणून. एक अविनाशी आहे तर त्याच्या विरुद्ध असणारं जे शरीर आहेत ते विनाशी आहे. एकाचं ज्ञान प्राप्त झालं, हे दोन्हीचंही अज्ञान आपल्या जीवाच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला दुःख असणारं मिळतं. आपण ते दुःख व्यक्त करतो. दुःख करण्याचं असणारं कारणच नाही असणार. शरीरामध्ये आला त्यावेळेस सोहळा झाला, त्यानंतर असणार नामकरण विधी सोहळा झाला, त्यानंतर लग्नविधी सोहळा झाला ग्रस्ताश्रमामध्ये, आणि अंतविधी सुद्धा हा एक सोहळाच आहे. सोहळा असणार आहे. अंतविधी सुद्धा याला सोहळा म्हटलेला आहे. हा विधी आहे, याला विधी म्हटलेलं असणार आहे. विधियुक्त जीवन हे मानवाचं जीवन आहे. त्याला विधी आणि पुढचा शब्द आहे निषेध. त्याच्या पुढचा शब्द असणारा विधी आणि निषेध असणार. म्हणून विधियुक्त जीवन असणारं मानवाचं आहे. मानवाला विधी सांगितलेला असणारा आहे, त्या मानवाला संस्कार सांगितलेले आहे, त्या मानवाला संस्कृती असणारी सांगितलेली आहेत, त्या मानवासाठी धर्माच असणारा सांगितलेला आहे. हो, धर्माचं आचरण कर, धर्मंचर, धर्माचं असणारं आचरण असणारं करायचं सांगितलेलं आहे. संस्कृतीचं आचरण असणारं करायचं सांगितलेलं आहे, आणि विधीचं पालन असणारं करायचं सांगितलेलं आहे. विधीने असणारं सेवन करायचं आहे. विधियुक्त अभ्यासाने असणारं सेवन केलं तर त्याचा दोष असणारा लागत नाही. पण अगदी निषिद्धपणाने असणारं सेवन जर केलं तर त्याचा दोष लागल्याशिवाय असणारा राहणार नाही. आणि म्हणून असा असलेला असणारा जो आत्मा आहे, हो, त्या आत्म्याला असणारं सुंदर प्रकारचं असणारं चिंतन असणारं दिलेलं आहे का आत्मा हा परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते अन्यमाने शरीरे. भगवान असणाऱ्या गीतेमध्ये दिग्दर्शन असणाऱ्या करतात की बाबा न जायते म्रियते वा कदाचिन, त्या आत्म्याला असणारे हे पंचमहाभूत सुद्धा काही करू शकत नाही. हे पंचमहाभूत असणार त्या आत्म्याला काही करू शकत नाही. त्या आत्म्याला जाळू शकत नाही, मारू शकत नाही, उडवू शकत नाही, गंजवू शकत नाही. हो, त्या आत्म्याचं स्वरूप असणार आहे. शरीर असणार जे आहे, या शरीराला असणारा मृत्यू आहे, हे आसारभूत तत्व असणार आहे. जीवाला हे साधन मिळालेलं असणार आहे. या साधनाच्या द्वारे या जीवाला योग्य पद सुद्धा प्राप्त असणार करता येतं. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य रूपी साधन, शरीर रूपी साधन, इंद्रिय रूपी असणारं साधन, या साधनाच्या द्वारे अगदी योग्य असणारी अवस्था प्राप्त करता येते. या शरीरामध्ये संत अवस्था प्राप्त होते. या शरीराने योगी, जपी, तपी, संन्यासी, वारकरी, वैष्णव
ही अवस्था प्राप्त असणारी करता येते. नवे नवे देवची होईल म्हणती ते होती. याला देवत्व प्राप्त करता येतं या शरीराने. हे साधन खूप चांगलं असणार आहे. शरीर खूप चांगलं आहे, पण शरीरामध्ये बदल असल्यामुळं असणारा त्याचा नाश करावा लागतो. जसं जीर्ण असणारं जे वस्त्र झालेलं आहे, जीर्ण वस्त्र झालेलं आहे ते टाकून द्यावं लागतं आणि नवा शर्ट घालावा लागतो. नव वस्त्र परिधान असणारं करावं लागतं. हे जसं आहे तसं शरीराचं स्वरूप असणारं सांगितलेलं आहे. पण शरीर खूप चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, आ शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्माला हात घालता येतो. जीवाची जीवदशा नष्ट होऊन शिवदशा प्राप्त करता येते. एवढं शरीर हे सुंदर प्रकारचं आहे. हो, तुम्हा आम्हाला मिळालं पण ते कळेलच असं सांगता येत नाही. एकाला मिळत नाही पण त्याचं महत्व कळालं. एकाला मिळत नाही कळत नाही, त्याला काही असणारी ती अपेक्षा नाहीये. एकाला मिळालं, तुम्हा आम्हाला मिळालं पण कळेलच असं सांगता येत नाही. त्याचं कारण आयुष्य विषयाची चरबणी केली आयुष्याची गाळणी. त्याला कळालं नाही त्या शरीराचं महत्व. एकाला शरीराचं महत्व कळालं पण कधी इंद्रचंद्र महेंद्र या अवस्थेला प्राप्त झाला त्यावेळेस त्याला असणारं ती शरीराचं महत्व कळालं. आता शरीर त्याला मिळणं अशक्य आहे. ते देवाकडे इच्छा करतात, नाही का? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मारा इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा. मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. नारायण नाम होऊ जीवन मुक्त, नारायण नाम होऊ जीवन. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, देवाकडे असणारी इच्छा करतात. हे देवा, हे परमात्मन, काय शरीर आहे तो, काय सुंदर असणारे शरीर आहे. काय शरीरामध्ये असणारा लक्ष्मण महाराजांचा आवाज आहे. हो, काय मृदंगाचा आवाज आहे कृष्णा महाराजांचा. हो, काय आवाज आहे महाराजांचा, गिरीधरजी महाराज. हो, काय भागवत आमचे शब्दप्रभू महाराज, अंकुशजी महाराज. हो, एकापाशी एक, एकापाशी एक, एकापाशी एक अनेक असणारे गुण आहेत हे, नाही का? सुंदर प्रकारचे असणारे आहेत. अगदी प्रत्येकाचं परिशीलन केलं तर प्रत्येकाजवळ काही ना काही असणार मिळेल. तुम्हाला आम्हाला सद्गुण मिळतील, सद्गुण मिळती असणार आहे. एक कृषी प्रधान असेल. हो, अगदी भाऊचं कुटुंब असणार हे कृषी प्रधान असणार आहे. मला तर एक मागच्या वर्षी एवढी बोरं दिली ती, एक गोणी भरून. ऍपल म्हणते त्याला, ऍपल बोर. एक गोणी भरून दिलं.
मी म्हणलं भाऊ एवढे काय करायचे असणार बोर त्यांनी सांगितलं तिकडे वाटून द्या. मग आता जे दर्शनाला येते त्यांना एक एक बोर एक एक बोर एक एक बोर वाटून द्यायच. कृषी पदार्थ असणार, हो कोणाकडे काय गुण असणार, हो प्रगतशील शेतकरी असणारे, हो कोणी असणार गायनाचार्य, कोणी मृदंगाचार्य, कोणी स्वयंपाकामध्ये निपुण. आमच्या माता भगिनी स्वयंपाकात निपुण असतात. एक गहू प्रकार बहु, कोंड्याचा कोंड्याचा मांडा असणारी करणारी पहा तुम्ही असणारी सुगरण असणारी बाई. हा? अगदी प्रत्येकाजवळ असणार ही बुद्धी आहे, प्रत्येकाजवळ नॉलेज आहे, बुद्धी आहे, विचार आहे. ओ एकासारखा एक नाही, बापासारखा लेख नाही. प्रत्येक पिंडे पिंडे मतीर भिन्ना हा, यांची नामे ही आनाने अनारिसे वर्तने वेश ही शिनाने, या कवी यांची ज्ञानोबाराय वर्णन करतात की अगदी किती असणार भिन्न 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 आहेत. काय भगवंताने ही लीला, भगवंताची लीला आहे ही. हो बापासारखा असणार याचा ठसा नाही. हो थंब द्यायचं ठरलं तर असणार याचं वेगळं आणि ते बापाचं वेगळं आहे. काय किती सूक्ष्म असणार आहेत महाराज. एका कारखान्यात एवढे लोक राहते कंपनीमध्ये तरी प्रत्येकाचा थंब सारखा नाही ना. हो आता ड्युटीला असणार ते अंगठा दाखवूनच मध्ये जावं लागत. पहिल्यानं सही करून कोणीकडे फिरता येत होत, पण आता नाही. यायच्या टायमाला बी अंगठा दाखायचा आणि जायच्या टायमाला अंगठा. प्रत्येकाचं भिन्न भिन्न असणार आहे. काय सूक्ष्म आहेत. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तूची विठोबा. चतुरातला चतुर असणारा परमात्मा आहेत. गावात आपण एखाद्याला चतुर म्हणतो, अहो लयच माणूस चतुर वा. चतुर नाही तो चात्र्या चात्र्या. तो चतुर कशाचा असणार. या बोटाचा चुका त्या बोटावर करणार त्याला काय चतुर म्हणायचं असणार. परमात्मा असणारा हा चतुर असणारा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. काय रिमोट कंट्रोल आहे त्याच्याकडं. या पंचमहाभूतावर जे रिमोट आहे त्याच आहे ते कंट्रोल आहे त्याच. आणि या सृष्टीमध्ये असणार हे जे काही निर्माण केलेलं आहे, हे निर्माण असणार केलेलं आहे ते सुंदर प्रकारचं आहे. भगवंताला आनंद प्राप्त करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. ही सृष्टी असणारी जी निर्माण केलेली आहे भगवंतानी आनंद भोगण्यासाठी आहे. या मानवाच्या ठिकाणी अनेक सद्गुण आहे. मानवाच्या ठिकाणी शरीर चांगलं आहे, मानवाच्या ठिकाणी इंद्रिय चांगले दिलेले आहेत, मानवाच्या ठिकाणी असणारे हेड ऑफिसला ज्ञान बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातली पायी. एक खऱ्या तत्वाला हात घालणार ज्ञान या शरीरामध्ये असणार दिलेलं आहे. हा प्रपंच जो आहे, हा जो संसार आहे, या सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी ही विभाजन केलेलं आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे सृष्टीचं संतुलन राहावं याच्यासाठी असणार हे विभाजन परमात्म्याने असणार केलेलं आहे. आणि म्हणून अशा या असणाऱ्या भरतखंडामध्ये, अशा या असणाऱ्या भरतखंडामध्ये हे नरशरीर असणार मिळालं आणि मिळून असणार ती कळून असणार घ्यायचं आहे. आणि म्हणून स्वर्गातील अमरपदाला प्राप्त झालेले देवाधिक हो ती इच्छा करतात या शरीराची. याचं कारण या शरीराने पायी वारी करता येते, या शरीराने दान धर्म करता येतो, या शरीराने टाळी वाजवता येते. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी
पंढरीची. आज 13, 14, 15 3 दिवस आपल्याला असणारा तिरंगा फडकायचा आहे. प्रत्येकाला असणारा प्रत्येकाच्या घरावर असणारा तिरंगा फडकायचा पंतप्रधानाचं असणार इच्छा आहे, आदेश आहे. मग प्रत्येक घरावर दिसतो, आज गाडीला दिसतो आपल्या. हो, प्रत्येक घरावर तिरंगा 13, 14, 15 हा झेंडाच आहे. आमच्या वारकरी संप्रदायाची गुढी आहे. गुढी उभारावी म्हणजे याचा अर्थ ती असणारी पताका जी आहे, ती पताका घेऊन असणारी टाळी वाजायची आहे. टाळी वाजवण्यामध्ये ज्ञान विज्ञानाची जोड घातलेली आहे महाराजांनी. ज्ञान आणि विज्ञान, हो, त्याची जोड असणारी आहे. टाळी वाजवल्याने 15 15 15 दोन्ही 30 सेन्सर बसवलेले परमात्म्याने त्या काळामध्ये. सेन्सर म्हणतात त्याला. 15 दोन्ही 30 सेन्सर बसवलेले आहे. जोऱ्यात जर टाळी वाजवली तर त्याच्यात एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती हृदयाला, शरीराला सप्लाय करते. म्हणून टाळी वाजवण्यामध्ये विज्ञान आहे आणि टाळी वाजवण्यामध्ये व्यायाम सुद्धा असणार आहे आणि टाळी वाजवण्यामध्ये भगवंताचं नामचिंतन असणार आहे. पायी चालण्यामध्ये व्यायाम आहे, विज्ञान आहे. आणि पायी चालण्यामध्ये शरीर, सर्वांमध्ये पायी चालणं हा सर्वात मोठा व्यायाम आहे. हे शहरातून असणारी ही सर्वंट मंडळी सगळीच पळत राहते. पगार खूप आहे, घरी काही खात नाही. ते 5 स्टार हॉटेलला खाते दररोज, दोघाला पगार असतो. हो, तिला असणार 80-90 हजार रुपये, याला 1,10,000 रुपये पगार. ते म्हणते मग कशाला स्वयंपाक करायचं, 5 स्टारला असणार जायचं. हे दणकून खाते, सणकून झोपते आणि मग दांडगी असणारी होते. डॉक्टर म्हणते तुमची साखर इतकी झाली, तुमचं वजन इतकं झालेलं आहे, तुम्हाला जगायचं असलं तर सकाळी पळावं लागेल, मॉर्निंग वॉक करावं लागेल. मग ती बरमुडा घालताना ही सगट घालते आणि सगळीच पळती. बेंडकान बिंडकी पळत राहते, गुदू 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 गुदू. आम्ही सकाळीच कार्यक्रमाला जातो तर एखादी साहेब ओळखीची राहते, जय हरी साहेब. हा, जय हरी जय हरी. मी म्हणलं एवढं सगळेच का पळू राहिले? डॉक्टरने सांगितलं जगायचं असलं तर पळावं लागेल. आमच्या संतांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे, हो, वाटती चालावी पंढरीची. ज्ञान विज्ञानाची जोड असणारी संत वाङ्मयामध्ये अगदी दोन्ही दृष्टीने असणारा प्रवेश करावा लागेल, एकाच दृष्टीने नाही. संतांनी दोन्ही दृष्टीने असणारे हे वाङ्मय तुम्हा आम्हाला दिलेले असणार आहेत. हा जो अभंग घेतलेला आहे तुम्ही आम्ही कीर्तनाला, तो अभंग 10व्याचा नाही, 13व्याचा नाही, वर्ष श्राद्धाचा नाही, कशाचाच नाही. मग कशाचा अभंग आहे तो एक चांगल्या विचाराचा अभंग असणार आहे. याच्यातून एक असणार विचार दिलेले आहेत तुम्हा आम्हाला की बाबा प्रश्नांकित जीवनाला उत्तरांकित करण्यासाठी, आणि हे असणार वाङ्मय आहे. जसं गीता ग्रंथ प्रश्नाने सुरुवात झाला आणि उत्तराने शेवट झाला. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. प्रश्नाने सुरुवात झाला. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्नो हा अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्नो स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्नो अर्जुने. हा स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न
अर्जुनेसी स्वीकृता हा प्रश्न अर्जुनेसी. प्रश्नाने असणारा सुरुवात झाला गीता ग्रंथ, उत्तराने शेवट झाला. संजय उवाच यत्र योगीश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हा पूर्ण विरामाचा श्लोक आहे, शेवटचा. प्रश्नांकित जीवनाला उत्तरांकित करणारा गीता ग्रंथ आहे. हे डोक्यातून काढून टाका. माळ ही देवासाठी आहे, गंध देवासाठी आहेत, टाळ वाजवणं देवासाठी आहेत, पायवारी करणं देवासाठी, अन्नदान करणं देवासाठी आहेत. हा फॅड आहे डोक्यामध्ये माणसाची. गंध लावणं असणारा देवासाठी नाही, हे स्वतःसाठी आहे. टाळी वाजवणं हे जसं स्वतःसाठी आहेत, त्याचा यूज आहेत, उपयोग आहे तुम्हाला. पायी चालणं जसं असणार देवासाठी नाही, ते पायी वारी करायची दिंडीमध्ये ते देवासाठी नाही ना, तुमच्या शरीरासाठी असणार आहे. हो, शरीरासाठी असणार आहे. ग्रंथ वाचणं, भजन करणं, नामस्मरण करणं हे देवासाठी नाही, तुमचं माइंड कंट्रोल, तुमचं मन स्थिर असणार होतं. जोपर्यंत तुमचं मन स्थिर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान नाही मिळणार, समाधान असणार मिळणार नाही. आणि मनाला स्थिर करणारं या जगतामध्ये दुसरं कोणताच विषय नाहीये. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच विषय मनाला स्थिर करू शकत नाहीये. मनाला स्थिर करणार एकच आहे, त्याला प्रभू चिंतन असणार म्हणतात. त्या मनाला रंगवलं का ती फक्त इथंच रंगत. मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले. मन हो राम रंगी रंगले, रंगले. त्या मनाला असणारा रंगावं लागत असत. रंजन, रंजन रमवणं, त्याचं रंजन करणं, त्याला मनोरंजन करणं. मनो हा उपसर्ग लावा त्याला. मनोरंजन, रंजन, रंग, रंगणं असणार. आणि त्याला रंगवलं पाहिजे. तुम्ही आम्ही कुठंही रंगवतो त्याला, कुठंतरी रंगवलं का ते बेरंग होत. आणि बेरंग झालं का मग त्याच्यातून दुःखाचं प्रोडक्शन असणार होत. हो, आणि ती गाडी निघून गेल्यावर पस्तावा करायचा उपयोग नाही त्याची. एसटी निघून गेली, एसटी हुकली, एसटी कुठं हुकत राहते का? एसटी तिच्या टायमावर जाती, हे हुकलं. हो, आमचे बाबा जोपर्यंत एसटीने प्रवास करायचे, बाळकृष्ण बाबा, तोपर्यंत एसटी कधीच हुकली नाही. ते अर्धा तास अगोदर पुढं बसायची. अर्धा तास अगोदर 7ला एसटी यायची, हे 6:30लाच बसायची. जुनी मंडळीचं पहा तुम्ही नियोजन. आणि आपली तर कधीच असणारी गाडी पकडली नाही आपण, कधी हुकलीच गाडी आपली जीवनातली. गाडी हुकली नाही पाहिजेत यासाठी नियोजन महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून रंगलं पाहिजे. मनाला काहीच नाही खायला लागत तुम्हा आम्हाला, बदामच पाहिजे, काजूच पाहिजे शरीराला, असं काही नाही. शिळ्या भाकरीनं सुद्धा शरीर गुबगुबीत राहतं माणसाचं. एक गावामध्ये एक बाई येते बा, तुमच्या समोर उभा करतो मी. ती बाई, एक गठोडा असतो तिच्या डोक्यावर, आणि इथे एक मुलगा असत, आणि तिच्या हातामध्ये सुया घे, पोत घे, दामन घे, वाढे माय शिळ पाक वाढे. आपली बाई म्हणते तो आता लगे एवढं सगळीच करून ठेवलं तो यासाठी. अगं शिळ वाढ, पाक वाढ. शिळ खाती ती, त्या पिठल्यातून असा फुगा निघतो वर. रात्रीचं बेसन राहत, त्याच्यातून असं फुगे निघतात. आणि 2 भाकरी असणाऱ्या बाजरीच्या अशी जर मोडली तर त्याच्यामध्ये तारा निघतात अशी, म्हणजे विटलेली भाकर आणि विटलेलं पिठलं. पण दणकून तिच्याच वाट्यावर खाती ती,
दणकून तांबेभर पाणी पिती, ढेकर देतीन, तिच्या चेहऱ्याकडे पाहतो मी. तिच्या त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर अगदी किती समाधान वाटतं. ती असा प्रफुल्लित चेहरा दिसतो तिचा. आणि आपल्या बाईकडे पहा, सोन्यानं पिवळी, पाताळानं पिवळी, रंगानं पिवळी, अगरबत्ती छाप पैलवानाशी, फोडिली गोवरी आईसे दिसे तोंडावरी. याचा अर्थ सगळं आहे पण मनाचं समाधान नाही. याचा अर्थ मनाचं समाधान नाही. मनाला समाधान प्राप्त करून देणारं या जगतामध्ये एकच साधन आहे. आज बाहेर देशामध्ये सुद्धा गीता तत्वाला डोक्यावर घेऊन नाचतात. याचं कारण काय आहे? हा? प्रभुपाद स्वामी असणारे आहेत, यांचा संप्रदाय बाहेर देशामध्ये आहेत. आणि इस्कॉन वाले पहा ना तुम्ही असणारे काय भजन करतात. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरी हरी बी नाही म्हणत ती, हरे हरे. एवढं पुढी राहती त्या याची पखवादाचा घेरा माय डेअरी सारखा राहतो मधला. आणि धूम राहत एकूण टिक्कडा टक्कडा टिक्कडा टक्कडा टिक्कडा टक्कडा टिक्कडा टक्कडा मस्त वाजवतात ते. आणि काय असणारे भजन करतात. लॉर्ड लोक, लॉर्ड श्रीमंत कोट्याधीश अशी माणसं असणारी भजन करतात. आणि आमची श्रीमंती कुठं ताटी लावायची? आम्ही किती श्रीमंत आहे, तेवढ्यात गावात फुगत हे असं मी फार श्रीमंत आहे म्हणून. नाही असणार. अशी श्रीमंत लोक असणारी भजन करतात. याचा अर्थ त्यांना त्या भजनातलं कळालं. त्या मनाला स्थिर करण्याची ताकद आणि या असणाऱ्या शरीराने, या इंद्रियाने ते भजन करता येतं. म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मामा, नारायण नामी होऊ जीवन मुक्त. म्हणून संत महात्मे दिग्दर्शन करतात, बाबा हा देह असणारा चांगला आहे. या भरतखंडामध्ये, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये असणारा सुंदर प्रकारचा असणारा नरदेह आहे. म्हणजे रत, भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममान. या तत्वज्ञानामध्ये जो रममान ज्या देशामध्ये आहे माणूस, त्या देशाचं नाव आहे भारत. असा असणारा हा भरतखंड असणारा आहे. या खंडातील नद्यांनाच तीर्थ म्हणतात. बाहेर देशामध्ये तीर्थ म्हणत नाही त्याला. अमृतवाहिनी का म्हणतो आपण? त्याचं असणारं कारण आहे, यांना तीर्थ असणारं म्हटलं जातं. आणि म्हणून या देशामध्ये अगदी ऋषी मुनी, जपी तपी संन्यासी, अगदी असणारे भगवंताचे जेवढे अवतार झाले तेवढे या भरतखंडामध्ये झालेले आहेत. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहो. आम्ही दैवाची दास पंढरी रायाची. पण आपल्या जीवनामध्ये असणारी एक भीती असणारी आहे. ती भीती म्हणजे कशाची आहे? ती भीती मरणाची आहे. महाराज म्हणतात, भीती का बरं वाटते? ज्या वस्तूची भीती वाटते त्या वस्तूविषयी अज्ञान असतं. या नदीला असणारं सुंदर प्रकारचं थडी सोडून पाणी चाललेलं आहे. 2-3 माणसांनी उड्या टाकलेले आहेत. कोणी लाकडं धरतं, कोणी टिपडे धरतं, कोणी काय वस्तू पकडतं. 5-50 लोक काठावर आहे. नन्नावरे सर 2-3 पोरायला म्हणी, टाका ना उड्या तुम्ही. अरे बाप नको म्हणे. बाप अरे बापन नको. ही मुलंच आहेत तरुण, आणि उडी टाकलेली मुलंच आहेत. त्यांनी पोहण्याचा अभ्यास केलेला आहे, पाण्याची भीती नष्ट केलेली आहे त्यांनी. यांना पाण्याची भीती वाटती, यांनी अभ्यास केलेला नाही. तसं मरणाची भीती तुम्हाला आम्हाला वाटते का?
आपण मरणाचा अभ्यास केला नाही. या संतांनी मरणाचा अभ्यास केलेला आहे. मरण माझी मरुणी गेली, मज केली अमर. मरणाची भीतीच नष्ट केली. मरणाचा अभ्यास केला तर ते मरणाची भीती त्यांना नाहीये. मरणाची भीती कोणाला आहे? ज्याला अभ्यास नाहीये त्याला मरणाची असणारी भीती असणारी वाटते. त्याला मरणाची असणारी भीती वाटते. एखादा साधा गवई आहे आणि त्याला म्हणा कीर्तनात चाल म्हणतो, म्हणतो नको रे बाबा. इथं असणारे लक्ष्मण महाराज आहेत, दुसरे गिरीधरजी महाराज आहे आणि एवढे थोर गायक आहे आणि त्यांच्या पुढं कोणती चाल म्हणावं बा आपण? हो, यदा कदाचित बळजबरीच पाठवलं तर पोटरे थरथर करायला लागतात त्याचे. टाळ हाताने वाजवता येत नाही. समाजापुढं व्याख्यान करायचं तर नजर मिली पाहिजे. नवीन सरपंच झाला आणि 15 ऑगस्ट आला आणि त्याच्या हाताने झेंडा फडकवायचा. आता आपले विद्यमान सरपंच साहेब 15 ऑगस्ट विषयी 2 शब्द सांगतील, याला काहीच अभ्यास नाही. सरपंचाला पुस्तक आहे एक, त्याने पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. सरपंचाला असणार पुस्तक आहेत, त्याने ते अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून ते तर उभा केल्यानंतर त्याच्या पोटर लटलट कापायला लागल्या. त्यानं झाकण खोललं, बाटलीचं पाणी प्यायला लागला. पोरांनो, मुलांनो नाही, पोरांनो. असं येड आपलं उभं केलं आणि त्याला सरपंच केलं. काय गावाचा विकास होणार त्याचा? हो, काल असणारी 14 असणार ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आणि उद्या 16 ऑगस्ट आहे म्हणून आज 15 ऑगस्ट झालं. अरे बाबा, असणारा समाजापुढं भाषण करायचं, त्याचा स्टडी पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजे, त्याचं चिंतन असणारा करावं लागतं ना. हो, त्याचं चिंतन असणारा करावं लागतं. आतापर्यंत असणारं कोणी चिंतन केलं नाही. ते चिंतन अगोदर करावं लागत असत. अगोदर असणारं चिंतन केलं. एक 15 दिवस पंतप्रधानांनी चिंतन केलं असेल देऊला आले त्यावेळेस, आणि देऊला आले त्यावेळेस 15 दिवस अगोदर चिंतन केलं. न पाहता प्रमाण म्हणले. आमच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन सुद्धा त्यांना संतांचं वाङ्मय कधी ऐकलं नाही मी त्यांच्या मुखातून. नाव घेत नाही त्यांचं मी कोणाचंच. पण हा माणूस परप्रांतीय म्हणजे बाहेर राज्यातला माणूस इथं तुकोबारायचे असणारे अभंग त्या स्टेजवर न पाहता उद्गार काढतो. म्हणजे चिंतन करावं लागतं. मला हे असणारं म्हणायचं आहे. म्हणून या ठिकाणी असणारी भीती, या संतांनी आपली भीती असणारी नष्ट केली. आणि ज्यांच्या जीवनामध्ये जी भीती वाटते ती भीती नष्ट करण्याचा प्रयत्न असणारा केला की या ठिकाणी असणार हे शरीर असणार हे नाशवान आहे आणि याच्या आतला जो आत्मा आहे या आत्म्याचं अज्ञान आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं, त्याचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्या आत्म्याचं स्वरूप पहिल्या चरणामध्ये सांगतात. हा अमरा, हा अमरा, हा अमरा, हा अमरे, अमर 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 हा खरे की पहाड़ खोटे हैं, खरे की पहाड़ खोटे हैं, न म्हणाले हैं
रखुमाई हरी जय विठोबा जय 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 रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अमर आहा अमर आहा अमर अमर खरे की पा कोटे खरे की पा मी घेत असतो नाही का? माणसाने घेत राहिलं पाहिजे. जी मधुमक्खी आहे ना ती घेत राहते. हो तसं आपण घेत घेत राहिलं पाहिजे. हो वैकुंठवासी असणारे विठ्ठल महाराज घुले म्हणायचे नेहमी. वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ते म्हणायचे असणारे माणसाने महाराज म्हणून नाही राहायचं, विद्यार्थी म्हणून राहायचं. विद्या अर्जन करणारा जो आहे त्याला विद्यार्थी म्हणतात असणार. म्हणून अमर आहा दोन शब्द वापरले महाराजांनी. एका शब्दातून आत्म्याचं दर्शन करून दिलं की आत्मा हा अमर आहे, आणि दुसऱ्या शब्दातून हो शरीराने जरी तो समाप्त झालेला असला, तो आत्मा अदृश्य जरी झालेला असला, तर त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्य रूपाने जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती रूपाने अमर राहतो. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती उत्तमची बुरे कीर्ती मागे, मागे, उत्तमची बुरे कीर्ती उत्तमची उरी कीर्ती मागी. कीर्ती रूपाने असणार शिल्लक राहतो मनुष्य. त्याने जे आचरण केलं, ज्यांनी ते असणारा जो चांगला वागला, ज्यांनी जे चांगलं काम केलं, तर तो कीर्ती रूपाने शिल्लक राहतो ना या ठिकाणी. हो आपण असणाऱ्या त्या 12 पाहतो. 12 पायऱ्या पायऱ्याच्या 12 आहे. त्या 12 पाहिल्या का अहिल्या देवी होळकरचं ध्यान होतं ना. किती वर्ष झाले त्या, कितीतरी वर्ष असणारे होऊन गेले, तरी तिचं नाव असणार ती कायम आहे जोपर्यंत 12 आहे तोपर्यंत. आणि त्या 12वी अशा बांधलेल्या आहेत. करमाळ्याची 12 जर 12 पाहिली तर फारच असणारी, असा खडा जरा सोडला तर तो सरळच जातो खाली पाण्यात, तो दगडाला टेकत नाही. इतकी तंतोतंत असणारी गुन्ह्यामध्ये आणि लेवल मध्ये बांधलेली असणारी, काळा दगड आहे तो खराबच होत नाही. मी चांगली असणारी पाहिली ती. म्हणून अगदी काय सुंदर प्रकारचं असणार आहे तिथं. अगदी कीर्ती रूपाने शिल्लक आहे. छत्रपती शिवराय असतील, संभाजीराजे असतील, देशभक्त आणि देवभक्त, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटू स्थिरू. बाळचंदामध्ये वर्णन असणार आलेलं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कीर्ती असणारी यांची अमर आहे. अमर आहा अमर आहा. परत एक असणार पुढचं असणार शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही अनुभव घेतला आणि आम्हाला अनुभव आला म्हणून आम्ही सांगू राहिलो अमर आहे म्हणून. तुम्हाला अनुभव नाहीये म्हणून माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा असं म्हणत नाही तुकोबर आहे. खरे की पहा खोटे
हे खरं आहे का खोटं आहे तुम्ही पहा. माझ्या वचनावर विश्वास ठेवा असं सांगत नाही. अंधश्रद्धेकडं नेत नाही आमचे संत महात्मे. खरे की पहा खोटे हे तुम्ही पहा, अनुभव घ्या, त्याचा स्टडी करा, त्याचा अभ्यास करा. खरे की पहा खोटे. आणि तुम्हाला ज्यावेळेस अनुभव येईल ना, आणि मग तुम्ही म्हणणार न म्हणा देह माझा ऐसा. तुम्ही म्हणणार हा देह माझा नाही, हा पंचमहाभूताचा आहे. मग तर भरोसा येईल ना माझ्या बोलण्याचा. मग भरवसा कळी, मग तर माझ्या बोलण्याचा भरोसा येईल ना. मग अगदी काही नाही, एवढ्या अधिकाराला प्राप्त झाला. काहीचा धाक सकळी कापुली, भीती समाप्त होते. हा एवढ्या अधिकारावर प्राप्त झाला का भीती समाप्त होते. आणि मग तुम्हाला मंगलमय परमात्मा, पवित्र असणारा परमात्मा, या जगतामध्ये असणारा एकच एक परमात्मा आहे. देवची भरे, देवची भरे, देवची भरे, देवची भरे, देवकी बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा आईचा न म्हणा देह माझा हा न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा मग बरबसा कळेल मग बरबस कळेल मग बरबसा कळे भरवाचा समज ऐसा माझा भरवसा समज माझा भरवसा माझा माझा
मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळील. अभंगाच थोडा प्रवेश असणारा आपण केला आणि दशक्रिया विधीचा असणारा कार्यक्रम हा एक श्रद्धांजली, तिलांजली, सुमनांजली, पुष्पांजली असा हा कार्यक्रम असणारा असतो. म्हणून या ठिकाणी वैकुंठवासी असणारे विश्वासराव किसनराव तुवर भाऊ एक चांगलं व्यक्तिमत्व असणार होतं. फार मोठं असणारं कुटुंब हे आणि खूप सुसंस्कारित कुटुंब. आत्ताच माग असणारे आमचे हरिभक्तीपरायण शब्द प्रभू अंकुशजी महाराज यांचं भागवत असणार झालं त्यावेळेस सर्व भागवत ऐकलं तिने. सुंदर प्रकारचं असणार आणि त्यांचे चिरंजीव असणारे भजनी आहे. त्यांची एका चिरंजीवांनी असणारे अगदी नर्मदा परिक्रमा असणारी केली, त्या निमित्ताने भागवत कथा होती. सतत असणार हनुमानगड असेल, गणेशकिंड असेल, पाचेगाव असेल, टाकळी भान असेल, परिसरामध्ये असणारे कुठेही जोपर्यंत भाऊ चांगले दणगट सनगट होते तोपर्यंत एखाद्या नातवाला घ्यायचे आणि कीर्तनाला यायचे. हा, आणि शरीर असणार आहे कथेची सामुग्री देह अवसानावरी. शरीर एकदा थकल्यानंतर मग ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. अशा पद्धतीने त्यांना मी म्हटलं आता लई भटकंती नको, शरीर जर्जर झालेलं आहे, आता पडले मोडले तर तुम्हालाही त्रास आणि घरच्यालाही त्रास, आणि म्हणून ते आता जास्त फिरत असणारे नव्हते. आता आयुष्य तेत जिने हे पुढे की गा, हा माऊलीचा सिद्धांत आहे. जोपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंत ते थांबले. त्यांनी घरच्यांना सुंदर प्रकारचं मार्गदर्शन केलं, इतरांनाही सुंदर प्रकारचं मार्गदर्शन केलं. आपणही सुंदर प्रकारचा परमार्थ, सत्कर्म, सत्संग, अन्नदान वगैरे वगैरे असणारे अनेक उपक्रम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पार केले. समाधानाला ते प्राप्त झालेले होते. आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं ते असणारे म्हणत होते. आणि म्हणून त्यांच्या आत्म्यास सुखशांती प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी जमलेली असणारी सर्व मंडळी, या सर्वांच्या वतीने आपण त्यांना असणारी ती श्रद्धांजली असणारी समर्पित करू. त्यांच्या आत्म्यास सुखशांती प्राप्त असणारी हो, आणि परत असणारा नरदेह त्यांना मिळून त्यांना या भरतखंडामध्ये नरदेह मिळावा. संतांची सेवा घडावी, आईवडिलांची सेवा घडावी, जनता जनार्दनाची सेवा त्यांना घडावी, हीच प्रभू चरणी प्रार्थना करून कार्यक्रमाला विराम देतो. तुकाराम तुकाराम भजन होईल आणि त्यानंतर